मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि पुन्हा एकदा तो जुना खेळ सुरू झालाय। निवडणुका जवळ आल्या की ठाकरे गट आपलं मराठी कार्ड घेऊन तयार झाले। आता सांगून ठेवतो, याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील। पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार। ठाकरे गटाला मराठी माणसावरचं प्रेम नेहमी मतलब असेल तरच येतं। निवडणूक जवळ आली की मराठी माणूस आपला, नाहीतर याच मराठी माणसाला चहातल्या माशीसारखं बाहेर फेकलं जातं। प्रत्येक निवडणुकीत मराठी अस्मितेचा वापर फक्त मतं मिळवण्यासाठीच केला जातो। मात्र आता हे चालणार नाही, कारण सत्ता हातात असताना गेल्या अनेक वर्षात मुंबईच्या सामान्य मराठी माणसासाठी नेमकं काय केलं असा प्रश्न जनतेकडून वारंवार विचारला जातोय। तर दुसरीकडे भाजपनं या मतलबी प्रेमाला चोख प्रत्युत्तर दिलंय। अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला। वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं। तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो। ठाकरे बंधूंनी आतापर्यंत मराठीच्या नावावर फक्त भाषावाद आणि प्रांतवाद करून लोकांची माथी भडकवली आहे। नुसता भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती लोकांची माथी भडकवणं किंवा चिथावणीखोर भाषणं करायची, प्रक्षोभक अशा प्रकारची भाषणं करायची, हे सोडून मुंबई शहराच्या विजन बद्दल काहीतरी त्यांनी बोलावं अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। आणि त्यामुळेच आता तरी मराठी माणसानं आपल्यासाठी काम करणारं कोण आणि फक्त भाषावाद करून लोकांची माथी भडकवणारं कोण आहे हे ओळखण्याची वेळ आली आहे। कारण मुंबई महानगरपालिका ही एका परिवाराची जहागीर नाहीये।